दररोजच्या आहारामध्ये भाकरी खाल्लेली चांगली का चपाती खाल्लेली चांगली? भाकरी आणि चपातीमधले 4 मुख्य फरक नीट लक्ष देऊन ऐका आणि तुम्हीच सांगा. पहिला आणि मुख्य फरक तो म्हणजे चपाती करताना आपण तेल लावतो, भाकरी करताना तेल लावायची गरज पडत नाही. दुसरा फरक, चपातीमध्ये धान्याचं प्रमाण कमी असतं, भाकरीमध्ये धान्यांचं प्रमाण जास्त असतं. तिसरा फरक, चपाती करण्यासाठी कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकतो, भाकरीसाठी अजिबात मीठ लागत नाही. आणि चौथा फरक, चपातीमध्ये गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेन नावाचा पदार्थ असतो जो आतड्याच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असू शकतो किंवा त्यामुळे पोट गच्च होणं, अपचन होणं, आतड्यांच्या हालचाली मंदावणं, पोट साफ न होणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. या उलट भाकरीमध्ये ज्वारीच्या पिठामध्ये ग्लुटेन अजिबात नसतं, त्यामुळे पोट गच्च होणं, अपचन होणं, पोट व्यवस्थित साफ न होणं अशा प्रकारच्या समस्या अजिबात किंवा भाकरी खाल्ल्यानंतर उद्भवत नाही. यावरून तुम्हीच सांगा की दररोजच्या आहारामध्ये भाकरी चांगली का चपाती चांगली? भाकरी बनवत असताना पीठ अजिबात चाळून घेऊ नका, कारण जो घेईल पीठ चाळून त्याची संडास जाईल वाळून.